पंजाब नॅशनल बँक भारतातील सध्या असणाऱ्या एकूण 11 नॅशनलाइज बँकांपैकी वन ऑफ द लीडिंग बँक म्हणलं तरी चालेल. कारण बँकेचा बिझनेस जरी छोटा असला तरी बँकेचं नाव मोठं आहे. NPA त्या मानाने कमी आहे. सरकारी बँक आहे, गव्हर्नमेंटचा पूर्ण स्टेक आहे याच्यामध्ये. तर ओव्हरऑल या बँकेमध्ये 1000 क्रेडिट ऑफिसर पदासाठीची एक नवीन जाहिरात सध्या प्रसिद्ध झाली आहे. टेलिग्रामवर सारथी एज्युकेशनच्या टेलिग्रामवर मी एक PDF शेअर केली होती, ज्याच्या संदर्भात मुलांचे मेसेजेस पण यायला लागले होते की सर आम्ही इलिजिबल आहेत का, आम्ही इलिजिबल आहेत का. तर तो व्हिडिओ, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या पूर्ण डाऊट जे आहेत ते पूर्ण शंका तुमच्या क्लिअर करूया. सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, नेमका अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या सब्जेक्टचं प्रिपरेशन करायला पाहिजे, फायनल सिलेक्शन कशावर असणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रेडिट ऑफिसर हे जे पद आहे, नॉर्मली आपल्याला प्रोबेशनरी ऑफिसर माहिती आहे, आपल्याला स्पेशलिस्ट ऑफिसर माहिती आहे, आपल्याला क्लर्क माहिती आहे. पण क्रेडिट ऑफिसर म्हणजे नेमकी अशी कोणती जागा आहे बँकेमध्ये, नेमकं या लोकांचं काम काय असतं. तर याच्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये पण दिलंय की स्पेसिफिक काय काय करावं लागतं. क्रेडिट रिलेटेड जेवढे कामं असतात बँकेमध्ये, क्रेडिट व्हर्टिकल, क्रेडिट म्हणजे इन शॉर्ट काय लोन, तर लोन रिलेटेड जेवढे कामं असतात, मग लोन देणं असेल, लोन संदर्भात एखाद्या एम्प्लॉईची आपल्या कस्टमरची चौकशी करणं असेल की खरंच तो कॅपेबल आहे का रिपेमेंटला, लोन दिल्यानंतर त्याचा फॉलोअप घेणं असेल, एखादं लोन NPA होत असेल तर त्याला रिकव्हरीचा जो प्रयत्न आहे तो करणं असेल, हे सगळं काम जे हे क्रेडिट ऑफिसरचं असतं. सोबत सोबत ज्या कॉर्पोरेट ब्रँचेस आहेत, म्हणजे कॉर्पोरेट ऑफिसेस मधल्या ब्रँचेस आहेत, ज्याला आपण कोणत्या आपण मोठ्या मोठ्या शहरातल्या ब्रँचेस म्हणतो, अशा ब्रँचेसमध्ये या लोकांचं काम असतं. तसं जर बघितलं तर प्रोबेशनरी ऑफिसरपेक्षा यांचं काम जे हे कमी आहे, स्पेसिफिक आहे. आणि त्यातल्या त्यात हे तेवढंच खरं आहे की जास्त पब्लिक कॉन्टॅक्ट या लोकांचा नॉर्मली बँक कस्टमर सोबत येत नाही. तर एक चांगला जॉब जो आहे हा आहे. सोबत सोबत बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसरपेक्षा जास्तच म्हणेल मी यांचा पगार आहे. सर मग यांची रिक्रुटमेंट वेगळ्या पद्धतीने का होते, प्रोबेशनरी ऑफिसरच्या माध्यमातून का होत नाही, तर हे मार्केटमधलं टॅलेंट पूल असतं की स्पेसिफिक रिलेटेड टॅलेंट मला या रिलेटेड मला बँकेला टॅलेंट पाहिजे. मग ते मार्केटमधून उचला आणि मोठी जम्बो भरती आहे. मी म्हणेल की जे लोक यासाठी इलिजिबल आहेत प्रत्येकाने फॉर्म भरला पाहिजे. खूप कमी कट ऑफ लागेल. यावर्षी इनफॅक्ट मार्केटिंग ऑफिसरच्या जागा आल्या होत्या, जवळजवळ 1250+ जागा यावर्षी होत्या. मार्केटिंग ऑफिसरचा जर कट ऑफ तुम्ही बघितला तो 15 आणि 20च्या दरम्यान आहे. म्हणजे कॅटेगरी वाईज जर तुम्ही बघितला तर ज्या लोकांनी यावर्षी मार्केटिंग ऑफिसरची एक्झाम दिली, ऑलमोस्ट सगळ्या लोकांचं फायनल सिलेक्शन म्हणजे मेन्ससाठी क्वालिफाय झाले. कारण कट ऑफ खूप कमी आहे, सेक्शनल कट ऑफ कमी येतो, ओव्हरऑल कट ऑफ कमी आहेत आणि फायनल सिलेक्शन म्हणजे मेन्सचा कट ऑफ पण खूप कमी लागेल. त्यामुळे बऱ्यापैकी यावर्षी फायनल सिलेक्शन होतील. तशीच एक चांगली जम्बो रिक्रुटमेंट आहे. 1000 जागा एका बँकेनं काढणं, ते एका परीक्षेतून, त्या पण स्पेसिफिक एज्युकेशनल क्वालिफिकेशनसाठी. जागा जर तुम्ही बघितलं, जागांचं डिस्ट्रीब्युशन असं आहे. जनरल कॅटेगरीसाठी 400 जागा आहेत, EWS साठी 100, OBC साठी 27, ST साठी 78 आणि SC साठी 152 जागा. अशा एकूण 1000 जागा हे त्यांचं तुमचं PWD रिझर्वेशन अशा पद्धतीने. बाकी यासाठी इलिजिबल कोण कोण येतं हे समजून घ्या. इथं फार महत्त्वाचा मुद्दा येतो की कोण कोण लोक यासाठी इलिजिबल आहेत. तर असे लोक इलिजिबल आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालंय. पोस्ट ग्रॅज्युएशन कशातून झालंय, MBA फायनान्स. सर मी MBA HR आहे, इलिजिबल नाही आहे. माझं MBA मार्केटिंग आहे, इलिजिबल नाही आहे. माझं MBA झालंय फायनान्समधून किंवा फायनान्स ॲज अ सब्जेक्ट मी पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री लेवलला कंप्लीट केलाय. मी पोस्ट ग्रॅज्युएशन बद्दल बोलतोय बरं का. यात CA वाले लोक इलिजिबल आहेत, CS वाले लोक इलिजिबल आहेत, ICW वाले लोक इलिजिबल आहेत, MBA फायनान्स वाले स्पेसिफिक इलिजिबल आहेत. आता असे काही लोक आहे आपल्याकडे ज्यांचं MCOM झालंय आणि MCOM ला फायनान्स ॲज अ सब्जेक्ट होता. तर आम्ही इलिजिबल आहोत का? येस, तुम्ही डेफिनेटली इलिजिबल आहात. इनफॅक्ट याचं नोटिफिकेशन जे ते आपल्याकडे आहे. नोटिफिकेशन जर आपण बघितलं तर नोटिफिकेशन मध्ये पण तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकं स्पेसिफिक कुठलं क्रायटेरिया, एज्युकेशनल क्रायटेरिया यांना लागतो. नोटिफिकेशन मध्ये दिलंय बघा. याच्यामध्ये 3-4 वेगवेगळ्या पोस्ट आहे बरं का. 4 वेगवेगळ्या पोस्ट आहे. क्रेडिट ऑफिसर, मॅनेजर फॉरेक्स, मॅनेजर सायबर सिक्युरिटी, सिनियर मॅनेजर सिक्युरिटी. या खालच्या 3 पोस्टसाठी जे हे तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे. पण जी वरची पोस्ट जी 1000 जागांची क्रेडिट ऑफिसरची, याला कुठलाही एक्सपिरियन्स नकोय. आता याच्यामध्ये जसं मी सांगत होतो की
एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा, कोण कोण लोक एलिजिबल आहे. सीए, ज्यांचं चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सीए झालंय असे लोक, ज्यांचं ICWA झालंय, मी ICWA बद्दल बोललो होतो. त्यानंतर CFA, चार्टर्ड फायनान्स अनालिस्ट फ्रॉम CFA इन्स्टिट्यूट USA, किंवा ऑर मध्ये दिलं. आता बघा ऑर मध्ये दिलंय, ऑर मध्ये काय सांगितलं, फुल टाइम MBA और पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन मैनेजमेंट और इक्विवेलेंट विथ स्पेशलाइजेशन इन फाइनेंस फ्रॉम एनी इंस्टिट्यूट और कॉलेज युनिव्हर्सिटी रिकग्नाइज बाय अप्रूव्ड बाय AICTE. आता मूळ मुद्दा असा आहे की MBA और पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, मग MBA प्लेन का नाही, MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पण कशातला, स्पेसिफिक मॅनेजमेंट मधून, मग MBA मॅनेजमेंट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट, किंवा इक्विव्हॅलंट स्पेशलायझेशन विथ द सब्जेक्ट ऑफ फायनान्स, म्हणजे फायनान्स ॲज अ सब्जेक्ट म्हणून जर तुम्ही शिकला असाल तरी तुम्ही तो लोक इलिजिबल आहात. मग यासाठी कोण कोण लोक इलिजिबल असतं, तर जसं मी म्हणलं की पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या लोकांचं झालंय किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा डिप्लोमा ज्या लोकांचं झालंय, पण सब्जेक्ट कुठला पाहिजे, तर मॅनेजमेंट किंवा फायनान्स अँड मॅनेजमेंट एक नावाची डिग्री असते, फायनान्स नावाची वेगळी डिग्री असते, मॅनेजमेंट नावाची वेगळी डिग्री असते. काही लोकांचं मी जसं सांगितलं की MCOM झालंय फायनान्स ॲज अ सब्जेक्ट घेऊन, तर तुम्ही लोक सुद्धा एलिजिबल आहे, कारण तुमच्याकडे डिग्री आहे 2 वर्षांची, डिप्लोमा पण चालेल आणि डिग्री पण चालेल, तर असे सगळे लोक एलिजिबल आहात. ज्यांना वाटतं की सर मला थोडं आणखी पण एवढं सांगितल्यानंतरही तुम्ही कन्फ्युजन आहे, मला पर्सनली SMS करा, मी सांगतो तुमचं ग्रॅज्युएशन कशातून झालंय आणि तुमच्या ग्रॅज्युएशनचा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याचं फायनल सेमिस्टरचा मार्क मेमो जरी तुम्ही टाकला किंवा ओव्हरऑल एक आपलं जे पूर्ण सेमिस्टरचे मार्क मेमो, त्यात फायनान्स ॲज अ सब्जेक्ट म्हणून तुम्ही सब्जेक्ट शिकलेला असाल तरी चालेल. जर तुम्हाला कन्फ्युजन झालं तर मी ते मार्कशीटची झेरॉक्स म्हणजे फोटोकॉपी मला पाठवा, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही लोक एलिजिबल आहेत की नाही. याच्यामध्ये सांगितलं की वर्क एक्सपिरियन्स, तर वर्क एक्सपिरियन्स हा डिझायरेबल आहे, म्हणजे कंपल्सरी नाही. इथे दिलंय बघा, मेंडेटरी पाहिजे का, नो. कंपल्सरी पाहिजे का, नाही. कंपल्सरी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नाही पाहिजे, ऑप्शनल आहे. असलं तर ओके, नसलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, समजून घ्या. आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो एवढे लोक एक्सपिरियन्सवाले भेटणे कंपॅरेटिव्हली जड आहे, आणि जरी भेटले तर काही फरक पडणार नाही, तुम्ही बिंदास अप्लाय करा ॲज अ फ्रेशर म्हणून. एज लिमिट काय, 21 ते 28 वर्ष, म्हणजे कमीत कमी 21 वर्ष, जास्तीत जास्त 28 वर्ष. जर तुम्ही OBC कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर +3 म्हणजे 31 पर्यंत, आणि तुम्ही SC ST कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर +5 म्हणजे 35 इयर्स SC ST साठी. EWS साठी वयोमर्यादा वाढू नये का, नाही, 21 ते 28. बरं, हा सगळा एलिजिबिलिटी क्रायटेरिया कधीच आहे, 25/2/2024. म्हणजे एखाद्याने जर म्हणलं की सर माझं ग्रॅज्युएशनचं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचं MBA आहे, पण माझं फायनल सेमिस्टर चालू आहे, माझा रिझल्ट जो आहे हा जून जुलैमध्ये येणं अपेक्षित, मी एलिजिबल आहे का, नाही, तुम्ही लोक एलिजिबल नाही. ज्यांचा रिझल्ट 25 फेब्रुवारी म्हणजे लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन पर्यंत डिक्लेअर्ड आहे, असेच लोक यासाठी एलिजिबल आहेत. पुन्हा सांगतोय, ज्यांचा रिझल्ट 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत डिक्लेअर झालेला आहे असेच लोक एलिजिबल आहेत, बाकी लोक यासाठी एलिजिबल नाही आहेत. बरं, मग एक्झाम फीस काय, एक्झाम फीस जनरल EWS OBC कॅटेगरीसाठी 1000 + 180 रुपये GST म्हणजे 18%, अशी 1080 रुपये 1180 रुपये, आणि SC ST साठी 50 रुपये + 18% GST म्हणजे अशी 59 रुपये. SC ST कॅटेगरीसाठी PWD साठी 59, बाकी कॅटेगरीसाठी 1180 रुपये फीस आहे. बरं, यांची नेमकी सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, यांची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, सुरुवातीला होणार एक सिंगल एक्झाम. त्या सिंगल एक्झाम मध्ये पार्ट A आणि पार्ट B आहे, पार्ट 1 पार्ट B. या सिंगल एक्झाम मध्ये 4 विषय पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये एकच विषय प्रोफेशनल नॉलेज. सर प्रोफेशनल नॉलेज मध्ये काय असेल, फायनान्स आणि मॅनेजमेंट रिलेटेड क्वेश्चन्स असतील, फायनान्स आणि मॅनेजमेंट रिलेटेड क्वेश्चन असतील. या रिलेटेड काही नोट्स भेटतील का, हो, जशा अवेलेबल माझ्याकडे झाले, मी आपलं सार्थ एज्युकेशनचे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर पोस्ट करून देईल की या नोट्स तुम्ही रेफर करू शकता PNBच्या क्रेडिट ऑफिसर पदासाठी. सारथी एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल जे आहे त्यावर या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. 4 विषय आपल्या टप्प्यातलेच आहेत, कोणकोणते, वरचे 3 विषय पार्ट 1 मधले, रिझनिंग, इंग्लिश आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क, इंग्लिश 25 क्वेश्चन 25 मार्क, क्वांट 50 क्वेश्चन 50 मार्क. तर अशा पद्धतीने हा पेपर पॅटर्न आहे. मग वरती 100 क्वेश्चन 100 मार्क, आणि पार्ट B मध्ये 100 क्वेश्चन प्रोफेशनल नॉलेजचे 100 मार्कांचे. जर तुम्ही ही परीक्षा क्वालिफाय झालात
म्हणजे या वरच्या 3 विषयात पास झालात की तरच तुमचा सेकंड पेपर चेक होईल. बरं सर, प्री एक्झाम मेन्स एक्झाम असं आहे का? नाही. हा पार्ट 1 आणि पार्ट 2 एकाच दिवशी होणार आहे. तुम्ही बघा 120 मिनिटांचा कंपोजिट टाइम आहे. मग पार्ट 1 आणि पार्ट 2 एकाच दिवशी होणार, एकाच सिटिंग मध्ये होणार ऑनलाईन एक्झाम मध्ये. जसं पार्ट 1 पार्ट 2 संपला की मग तुमची परीक्षा संपली, मग तुमचा रिझल्ट लागेल. आता कसं असतं की समजा IBPS PO ची मेन्स परीक्षा आहे, जर तुम्ही विषयात पास झाले तुमचं डिस्क्रिप्टिव्हचं पेपर चेक होतो. सेम टू सेम तुम्ही इथं पार्ट 1 पार्ट 2 कधी चेक होईल, पार्ट 2 कधी चेक होईल, जेव्हा तुम्ही या 3 विषयात पास होताल. म्हणजे समजा याचा एक मिनिमम कट ऑफ लागला 100 पैकी 40. मग ज्यांना ज्यांना 40 मार्क आहे त्यांचं पार्ट 2 चेक होईल आणि मग पार्ट 2 मध्ये तुम्हाला जेवढे मार्क पडतील त्याच्या बेसिसवर तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वालिफाय केलं जाईल. याच्या बेसिसवर तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वालिफाय. सर थोडं कन्फ्यूज होतंय, टेन्शन घेऊ नका. पार्ट 1 पार्ट 2 एकत्र आहे आणि पार्ट 3 म्हणजे इंटरव्ह्यू वेगळा आहे. सिंपल लॉजिक. पार्ट 1 पार्ट 2 एकत्र आहे, पार्ट 3 इंटरव्ह्यू म्हणजे वेगळा आहे. जे लोक परीक्षा पास करतील त्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल, एवढं सिंपल लॉजिक आहे. पार्ट 1 पार्ट 2 एका सिंगल सिटिंग मध्ये, असं नाही की पार्ट 1 पास करा पार्ट 2 पास करा मग पार्ट 3, असं नाही. सिंगल सिटिंग मध्ये पार्ट 1 पार्ट 2. बर, एकदा क्लिअर सांगा की फायनल सिलेक्शन कशावर आहे. हे मी नाही बोलत, हे नोटिफिकेशन बोलतोय. नोटिफिकेशन मध्ये काय सांगितलंय? कॅन्डिडेट्स ऑब्टेनिंग मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स in personal interview will be provisionally issuing offer of appointment on the basis of aggregate scored marks scored by them in part 2 professional knowledge of online written test and online interview and interview. म्हणजे काय? परीक्षा दिली, इंटरव्ह्यूला क्वालिफाय होताल, इंटरव्ह्यू दिला, फायनल सिलेक्शन कशाच्या बेसिसवर? पार्ट 2 म्हणजे प्रोफेशनल नॉलेजचे 100 मार्क आणि 50 मार्कांचा इंटरव्ह्यू, असं 150ला कंबाईन करून घेतील. 100 मार्कांची एक्झाम प्रोफेशनल नॉलेजची आणि 50 मार्कांचा इंटरव्ह्यू याला कंबाईन करतील आणि याच्या बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. मग सर जे 3 विषय पार्ट 1 मधले क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश यांचं काय? तर हे क्वालिफाईंग इन नेचर आहे. इथं तुम्हाला फक्त मिनिमम पास मार्क्स मिळवायचे, तिथून पास करायचे. तुमचं फायनल सिलेक्शन कशावर होणार आहे? तो ऑनलाईन रिटर्न टेस्ट, कोणतं? प्रोफेशनल नॉलेजचं आणि इंटरव्ह्यू. अ कॅन्डिडेट शुड क्वालिफाय बोथ इन ऑनलाईन रिटर्न टेस्ट ॲज वेल ॲज इन इंटरव्ह्यू अँड बी इन मेरिट बी शॉर्टलिस्टेड सबसिक्वेंट प्रोव्हिजनल अपॉइंटमेंट. म्हणजे काय? तर जे जे लोक मिनिमम क्वालिफाय करतील 100 मार्कांच्या त्या प्रोफेशनल नॉलेजमध्ये आणि इंटरव्ह्यूमध्ये, अशाच लोकांचं फायनल सिलेक्शन होईल. आणि त्यांचं पण सगळ्यांचं नाही होणार. जे मेरिट पहिले 1000 लोक मेरिटमध्ये येतील अशा लोकांचं होईल. एवढं क्लिअर आहे, जास्त कन्फ्यूज होण्याची गरज नाही. बर, मग आता फॉर्म भरताना कधीपासून फॉर्म भरणं चालू होणार आहे? तर जसं ऑनलाईन याच्यामध्ये दिलंय 7 फेब्रुवारी पासून 7 फेब्रुवारी 2024 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू होतील आणि 25 फेब्रुवारी पर्यंत लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे. 7 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी असं 19 दिवसांचा काळ दिलाय तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायला. एक्झाम कधी होईल? मार्च किंवा एप्रिलमध्ये टेंटेटिव्हली एक्झाम होईल असं म्हणतायत. अजून याच्याबद्दल थोडीशी क्लिअरिटी जर द्यायची तर एक्झाम होईल का नाही होईल हे पण याच्याबद्दल पण त्यांनी थोडंसं कन्फ्युजन करून दिलंय. बरं, त्याच्याबद्दल मी पुढे सांगतो. पण सध्या एक्झाम कधी होईल? मार्च एप्रिलमध्ये होईल. फिक्स डेट आली आहे का? अजून तरी आली नाही, पण मोस्टली मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात वगैरे सांगेल की याची एक्झाम डेट जी आहे ही मोस्टली कधी असेल. मोस्टली एकदा नोटिफिकेशन आलं, ऑनलाईन फॉर्म चालू झाले की टेंटेटिव्हली आपल्या अनुभवानुसार आपण सांगू शकतो की डेट कधी, एक्झामची डेट वगैरे कधी असेल. असो, पुढे एक्झामिनेशन सेंटर. आता हे टेंटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटर आहेत फक्त आणि फक्त महाराष्ट्रामधले. कुठे कुठे असेल? मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर. हे टेंटेटिव्ह म्हणलं यांनी. जर नंबर ऑफ ऍप्लिकेशन जास्त आले तर त्यात ऍड करण्याचं किंवा नंबर ऑफ ऍप्लिकेशन कमी आले त्यातले सेंटर कमी करण्याचं बँकेला हक्क आहे असं फायनली शेवटी बँकेच्या नोटिफिकेशन मध्ये दिलंय. म्हणजे उद्या छत्रपती संभाजीनगर ऍड होऊ शकतं का? जर नंबर ऑफ ऍप्लिकेशन संभाजीनगरच्या आसपासचे आले तर ऍडही होऊ शकतं. जर ओव्हरऑल महाराष्ट्रातून ऍप्लिकेशन कमी आहे आणि कोल्हापूर सारखं सेंटर म्हणा किंवा नाशिक सारखं सेंटर म्हणा हे घेणं प्रॅक्टिकली अवघड आहे, तर मग पुणे, मुंबई आणि नागपूर असं 3 सेंटर पण घेऊन हे चालू शकतात. हे कमी जास्त करण्याचा हक्क पूर्णपणे त्यांच्याकडे. आता कॉमन डाऊट्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात काय काय डाऊट येऊ शकतात, एक प्रोबेबल डाऊट्स मी थोडे घेण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यात पहिला मुद्दा की जॉब परमनंट आहे का? 101% परमनंट आहे. सगळ्या फॅसिलिटीज बँकेचे तुम्हाला लागू असणार आहे. त्यामुळे जॉब परमनंट आहे का हा विचारच करू नका. डेफिनेटली जॉब परमनंट आहे.
प्रोबेशन पिरियड, तो प्रोबेशन पिरियड कुणालाही असतो, क्लर्कला असतो, पीओला असतो, एसओला असतो, सगळ्यांना प्रोबेशन पिरियड असतो. ते दॅट इज नॅचरल, ते रिक्रुटमेंटचा प्रोसेस आहे, प्रोसेसचा भाग आहे. इव्हन IAS IPS ला सुद्धा प्रोबेशनरी ऑफ म्हणजे प्रोबेशनचा टाइम इनिशियली कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये स्पेंड करावाच लागतो. बरं, सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन रिटन टेस्ट फॉलोड बाय पर्सनल इंटरव्ह्यू और पर्सनल इंटरव्ह्यू ओनली डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ ऍप्लिकेशन रिसिव्ड अगेन्स्ट ईच पोस्ट ॲज पर डिस्क्रिप्शन ऑफ द बँक. म्हणजे काय, मी तुम्हाला म्हणलं ना की परीक्षा होईलच याची पण गॅरंटी नाही. जर नंबर ऑफ ऍप्लिकेशन कमी आले तर त्यांचं म्हणणं आहे आम्ही परीक्षा पण घेणार, डायरेक्ट इंटरव्ह्यूलाच बोलू. आता नॉर्मली इंटरव्ह्यूसाठी एका जागेसाठी 4 ऍप्लिकेशन मिनिमम येणं अपेक्षित आहे जागे इंटरव्ह्यूसाठी. आणि जर समजा एका जागेसाठी 3 आणि 4च ऍप्लिकेशन आली म्हणजे 4-5 हजार लोकांचे फॉर्म आले तर हे लोक परीक्षा पण घेणार नाहीत, डायरेक्ट इंटरव्ह्यूला बोलवतील. एक्झाम घ्यायची ते कमीत कमी 10-15 हजार लोकांचे ऍप्लिकेशन येणं आवश्यक आहे. जर तेवढे ऍप्लिकेशन आले तर आणि तरच ही एक्झाम होणं पॉसिबल आहे. अदरवाईज मला वाटत नाही की एक्झाम होईल पण, म्हणून जर नंबर ऑफ ऍप्लिकेशन कमी आले तरची गोष्ट करतोय. सर आम्ही मग फॉर्म भरावा की नाही भरावा? ए बाबा फॉर्म भरा, सगळ्यांनी फॉर्म भरा. मी तुम्हाला सांगतो की आपल्या टप्प्यातला सिलेबस आहे फायनान्स, तुमचं प्रोफेशनल नॉलेज हाच एक फक्त वेगळा सिलेबस आहे, बाकी सगळा सिलेबस आपल्यासारखाच आहे. त्यामुळे बिंदास सगळा फॉर्म भरा. कुठून रेफरन्स मागवायचे किंवा कुठून PDF डाउनलोड करायच्या, कुठल्या स्टडी मटेरियल यासाठी वापरायचं त्याबद्दल पण आम्ही गायडन्स करू, टेन्शन घेऊ नका. सेक्शनल कट ऑफ आहे का? हो. क्वांट रिझनिंग इंग्लिशमध्ये तुम्हाला तिन्ही सेक्शनमध्ये कट ऑफ क्वालिफाय करणं आवश्यक आहे असं नोटिफिकेशन मध्ये दिलंय. म्हणजे तुम्हाला क्वांटचा, रिझनिंगचा आणि इंग्लिशचा तिन्हींचा सेक्शनल कट ऑफ क्वालिफाय करणं आवश्यक आहे. पुढे निगेटिव्ह मार्किंग आहे का? हो, निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. जेवढा एका प्रश्नाला 1 मार्क तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग. ते इंडेमनिटी बॉन्ड काय हे कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये असतं. जर तुम्ही जॉईन केलं क्रेडिट ऑफिसर म्हणून आणि एका वर्षाच्या आत तुम्ही सोडून जाताय तर जाताना तुम्हाला 1 लाख रुपये भरून जावं लागेल असा बॉन्ड आहे. कधी जाताना तुम्हाला श्युरिटी बॉन्ड फक्त साईन करायचा असं, तुम्हाला पैसे द्यायचे नसतात. आणि तसंही आपण कशाला सोडून जाऊ, इथं आपण नोकरी करता करता परेशान आहे, नोकरी मिळू दे परमेश्वरा, आणि लागल्यानंतर आपण म्हणणार आहे की नाही आता मला लय बोर झालंय मी चाललो गावाकडे, असं तर होत नाही. आणि असलं जरी तो फक्त 1000 रुपये 1 लाख रुपयाचा बॉन्ड आहे, एका वर्षाचा आहे, म्हणजे एका वर्षानंतर तुम्ही कधी सोडलं तो बॉन्ड पण तुम्हाला लागू नाही होत. क्रेडिट हिस्ट्री बद्दल एक दिलंय की सिबिल स्कोर जर 680च्या वर असावा. आता काय असतं की समजा तुमच्या नावावर लोन आहे आणि तुमचा सिबिल स्कोर खराब आहे, तुम्ही लोनच भरलं नाही, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनचं ऐन वेळेवर जेव्हा तुमचं फायनल सिलेक्शन होईल तेव्हा तुम्ही ते लोन भरा. त्या ऑर्गनायझेशन कोणी NOC घ्या. समजा उदाहरणार्थ तुम्ही SBIचं 5 लाख रुपयांचं लोन भरलंय, 5 वर्षापासून घेतलंय, 5 वर्षापासून भरलंच नाही, माझा सिबिल स्कोर खराब झाला, आता माझं सिलेक्शन झालं, मग मी काय करावं? काही नाही, SBI कडे जावं, ते लोन क्लिअर करून द्यावं, पैसे भरून टाकावे किंवा जे पण सेटलमेंट होती करून घ्यावी, बँकेकडून NOC आणावी, या बँकेला सादर करावी, संपला विषय. कधी? सिलेक्शन झाल्यानंतर. आता पैसे भरत बसू नका, नाही तर महिन्यानंतर ओरडतात की सर पैसे भरले, सगळं क्लिअर करून घेतलं तुम्ही म्हणून आमचं सिलेक्शन झालं नाही, आता आम्हाला द्या पैसे. ठीक आहे, असो. कॅन आय अप्लाय फॉर मोर दॅन 1 पोस्ट? मी म्हणलं 4 वेगवेगळ्या पोस्ट आहे, तर वेगवेगळ्या पोस्टसाठी मी अप्लाय करू शकतो का? नाही. एकाच जागेसाठी अप्लाय करू शकता, कुठल्याही मल्टिपल पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. तर अशा पद्धतीचं पंजाब नॅशनल बँकेचं रिक्रुटमेंटचं नोटिफिकेशन होतं. शॉर्ट नोटिफिकेशन आहे, सोपं आहे, फार चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जे लोक यासाठी इलिजिबल आहेत, कोण लोक इलिजिबल आहेत? MBA झालेले लोक फायनान्स किंवा मॅनेजमेंटमधून, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा फायनान्स अँड मॅनेजमेंटमधून, किंवा कुठलाही M.Com, तुमचं M.Com फायनान्स किंवा मॅनेजमेंट, फायनान्स अँड मॅनेजमेंट हा एक वन ऑफ द सब्जेक्ट असावा, फायनान्स हा सब्जेक्ट असला तरी चालेल. असे सगळ्या लोकांनी यासाठी फॉर्म भरा. चांगली एक अपॉर्च्युनिटी आहे, बँकेत शॉर्टकट एंट्री करण्याची अपॉर्च्युनिटी आहे. डेफिनेटली फॉर्म भरून ही अपॉर्च्युनिटी सोडू नका.